अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुरा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला गळती, वर्गखोल्यांची छत गळत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुरा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला गळती लागली असून शाळेच्या वर्गखोल्यांची छत गळत असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे आज सकाळी 11 वाजता निदर्शनात आले। याबाबत शाळा मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली आपबीती सांगितली। मुरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या 4 वर्गखोल्यांचे बांधकाम 2022-23 मध्ये करण्यात आले होते। सार्वजनिक बांधकाम विभागातून काम करून ठेकेदाराने आपले बिल हस्तगत केले, परंतु हे बांधकाम एवढे निकृष्ट दर्जाचे आहे की विद्यार्थ्यांच्या अंगावर अक्षरशः पाणी गळत आहे। बिल्डिंगच्या छतावर पूर्ण पाणी साचलेले असून ते पाणी वर्गखोल्यात गळत आहे। हे बांधकाम होत असताना कुठल्याही इंजिनियरने लक्ष दिले नाही। लाखो रुपयांचे बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला। हा भ्रष्टाचार आज विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला आहे। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद साबिर व शाळेचे मुख्याध्यापक सुनील साबळे यांनी वारंवार इंजिनियरला सांगून त्यांनी कुठल्याच प्रकारचे लक्ष दिले नाही। या बिल्डिंगमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो। आज विद्यार्थ्यांना बसण्याची बिकट अवस्था आहे। विद्यार्थी ओले होऊन त्यांचे पुस्तक पण पाण्याने भिजत आहे। भ्रष्ट ठेकेदार व इंजिनियरमुळे विद्यार्थ्यांचे बेहाल होत आहेत। काय नाव तुझं? माझं पूर्ण नाव श्रेया शुक्राचार्य इंगळे। कोणत्या वर्गात आहेस तू? मी वर्ग 5वी मध्ये शिकते। काय झालं बेटा शाळेत? माझा क्लास पूर्ण गळत आहे। मी अभ्यासाला बसले की वरून पाणी खाली पडतं आणि अभ्यास करते तर पूर्ण बुक पण ओले होतात। पूर्ण दप्तर, पूर्ण पुस्तकं ओले झाले तुझे? सतत पाणी गळते का? हो। काय नाव तुझं? माझं नाव हर्षल धम्मपाल वानखडे। कोणत्या वर्गात आहेस तू? मी 3री। काय झालंय? आमच्या अंगावर पाणी गळत आहे, बुक ओले होतात, बॅग ओली होते, आम्ही ओले होतो। किती दिवस झाले पाणी गळत आहे? 2-3 दिवस झाले। सतत गळत आहे का? हो। तुम्ही ओले होत आहे? हो। तुमचं दप्तर पुस्तकं पण ओले झाले आहेत? हो। माझं नाव मोहम्मद साबिर सौदागर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुरा। मी 4 वर्षापासून या शाळेचा अध्यक्ष आहो। 2022-23 मध्ये नवीन इमारतीचं काम लागलेलं होतं। 2023 मध्ये पूर्ण इमारत कंप्लीट झाली। त्यावेळेस इंजिनियर डॉक्टर राठोड साहेब होते आणि कॉन्ट्रॅक्टर अजिंक्य घोगरे यांनी ते काम पाहिलं। बिल्डिंग कंप्लीट झाली तेव्हापासून पहिल्या पावसाळ्यापासून ते शिलाब गळत आहे। तर मुख्याध्यापक आम्ही वारंवार वरिष्ठांना माहिती दिली की बा हा शिलाब गळते, त्याचा पाठपुरावा करा, पण कोणीही जिथे इकडे लक्ष द्यायला तयार नाही। इंजिनियर तर फोनही उचलायला तयार नाही। तर आता हा 2रा वर्ष लागला। शिलाबवर कमीत कमी 4 इंच पाणी साचलेलं आहे आणि त्या पाणीच्यामुळे ते जे खालची छपाई आहे ते पूर्ण अशी नरम झाली। ते कधीही त्या पुराच्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडू शकते। पडायची भिंती निर्माण झाली, म्हणून तिथं लेकरं बसवाची भिंती वाटत आहे आणि शासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। तर माझी अध्यक्ष नात्याने शासनाला एक नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याच्या इकडे यावं, लक्ष द्यावं। कोण लेकराची किंवा कोणाची जीवाची हानी झाली तर याची जबाबदारी कोण घेईल हे शासनाने पत्राद्वारे आम्हाला लिहून द्यावं की याची जबाबदारी आम्ही घेऊ। नुकसान झालं कोणाचं लेकरूचं तर इंजिनियर साहेब आणि कार्यकारी अभियंता जे बेरापूर विभाग आहे त्यानंतर पाहणी पण करून गेलेले आहेत आणि त्वरित त्याचं फ्लोरिंगचं काम पूर्ण करू असं सांगितलं होतं। पण 2023 नंतरही त्याचं फ्लोरिंगचं काम पूर्ण झालं नसल्यामुळे आता नुकताच पावसाळा सुरू झाला आणि शैक्षणिक सत्रसुद्धा सुरू झालं आणि पहिल्याच पाण्यामध्ये परत ते फ्लोरिंग गळणं सुरू झालेलं आहे आणि त्या वरतप स्लॅबवर पाणी साचलेलं आहे। त्याच्यामुळे अधिकच त्या पाणी टपकत असल्यामुळं मुलांना त्रास होत आहे।